नमस्कार मित्रांनो, नाशिक शहर किंवा पंचवटी म्हणलं की आपल्याला रामायणातील काही प्रसंग आठवायला लागतात. आठवणारच की, कारण प्रभू श्रीरामांच्या वनवासातला काही काळ त्यांनी पंचवटीमध्ये घालवला. पण त्यांनी किती दिवस तिथे घालवले हे निश्चित माहीत नाही. रामायणातील किंवा रामवनवासातील शेवटचा मुख्य वेळ ज्यामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक लक्ष्मणाने नाशिकमध्येच कापले होते व येथूनच रावणद्वारा सीताहरण देखील झाले होते. तर आपण पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वर दर्शन, ब्रह्मगिरी पर्वत ट्रेक, कुशावर्ता कुंड, सीता गुफा, काळाराम मंदिर देखील पाहिलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एक वेळेस अवश्य ते व्हिडिओ पहा. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये पंचवटीतील रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड आणि ज्या ठिकाणी शूर्पणखेचं नाक कापलं होतं ती जागा पाहून घेऊ. तर मित्रांनो, हेच ते 5 वटवृक्ष आहेत ज्यांच्यामुळे नाशिकला पंचवटी म्हणून देखील ओळखले जाते. हे 5 वटवृक्ष खूप प्राचीन आहेत. असं म्हणतात की याच वृक्षांच्या खाली माता सीतेने आपला संसार थाटला होता. तर मित्रांनो, आता आपण रामकुंड पाहण्यासाठी आलेलो आहोत. असं म्हणतात की भगवान श्रीराम वनवासाच्या काळामध्ये या ठिकाणी स्नान करायचे. येथूनच जवळ आपल्याला सीताकुंड आणि लक्ष्मण कुंड देखील पाहायला मिळते. आजही अनेक भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात. आता तपोवनमध्ये जातोय, ज्या ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं होतं किंवा ज्या ठिकाणी लक्ष्मण रेखा वगैरे आहे ते लक्ष्मण रेखाच्या जागी आता आय थिंक पाणी वाहतंय, म्हणजे नदीसारखं आहे. त्या ठिकाणी जात आहोत तपोवनामध्ये. आता आपण तपोवन पाहणार आहोत, जे की नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. खाजगी बस किंवा इतर वाहनाने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते. तर ह्या जागा आजही आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शबरीचे बोरं खाताना प्रभू श्रीराम आणि या ठिकाणी दानवांसोबत युद्ध खेळताना, म्हणजेच प्रभू श्रीराम राम आणि लक्ष्मण आणि हे राक्षस. लक्ष्मण मंदिरामध्ये दर्शन झालं, ज्या ठिकाणी शूर्पणखेचं नाक कापलं होतं. तिथे व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळं शूट नाही करू शकलो. पण आता इथं प्रभू श्रीरामांची महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. हे पूर्ण तपोवन क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मणाने तपश्चर्या वगैरे केली होती. असं हे ठिकाण. आणि इथं गोदावरी नदी
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा एक मोठा हिंदू धार्मिक उत्सव आहे. 12 वर्षाच्या अंतराने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठी आयोजित केला जातो. अमृत कुंभात म्हणजेच भांड्यात वाहून नेताना भगवान विष्णूंनी सांडले असे मानले जाते. ते थेंब ज्या 4 ठिकाणी पडले त्यापैकी एक म्हणजेच नाशिक त्र्यंबकेश्वर. तर नाशिक सिरीजच्या सगळ्यात शेवटच्या पॉइंटला आपण सध्या आलेलो आहोत. तर इथं गोदावरी नदी दिसते तपोवनाच्या अगदी बाजूला, हे पहा. तर आपण याच ठिकाणी आपला नाशिक सिरीजचा जो व्लॉग होते ते एंड करू, म्हणजेच हाच शेवटचा व्लॉग राहील आणि परत राहिलेले ठिकाण पुढच्या वेळेस आफ्टर दिवाळी. तर हे व्लॉग कसे वाटले, तुम्ही जर पाठीमागचे व्लॉग नसतील पाहिले तर ते पण नक्की जाऊन पहा. अगदी खूप खूप मस्त व्लॉग आहेत ते. तर भेटू लवकरच नव्या सिरीजमध्ये एखाद्या नव्या ठिकाणी किंवा एखाद्या नव्या गडकिल्ल्यावर. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.